विठ्ठल 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 हा विठ्ठल कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव चे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लङ्कापुरी रम्यस्यहासनस्तपदाम्बुज तेजस्कृतिपिके प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नाही ना बोलिलो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अंतकाल समयाचा कारण तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळा असल्यामुळे विषयाला अनुसरून घेतलेला अभंग आहे विठ्ठल विठ्ठल विषयाला अनुसरून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि सप्ताह बीजेच्या निमित्तानं आहे। बीज म्हणजे काय? बीज म्हणजे त्या व्यक्तीची होत असते त्याला बीज म्हणतात जो सदेह वैकुंठाला गेला त्याची बीज होत असते। सुज्ञ मंडळींचं मी सुज्ञ नाही म्हणणार परंतु काही जास्त शिकलेल्या माणसांचं जास्त शिकले हुशार आहेत स्वतः त्यांचं असं म्हणणं आहे की महाराज आवाज कमी असला तरी चालते थोडा महाराज सदेह वैकुंठाला एकटे तुकोबाराय गेले म्हणता अजून दुसरं कोणी गेलं का तर कॅलेंडर जर बारीक पाहिलं तर कॅलेंडर पुन्हा एक कॅलेंडरवर एक बीज आहे त्याला धर्मबीज म्हणतात। म्हणजे धर्म राजा सदेह वैकुंठाला गेले एक आणि नंबर 2 ला जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले म्हणून 2च लोकांच्या आतापर्यंत बीजा साजऱ्या होतात। धर्मबीज आपल्याला जास्ती लोकांना माहित नाही पण अभ्यास करावा लागतो कारण सदेह धर्मराजा वैकुंठाला गेले धर्मराजापेक्षाही जगद्गुरु तुकोबाराय एक काकण अधिकारानं शिल्लक आहे कारण ज्यावेळेस धर्मराजा वैकुंठाला गेले त्यावेळेस धर्मराजाच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला होता अंगुष्ठ त्या धर्मासाठी गेला। भगवान परमात्म्याने महाभारतीय युद्धामध्ये सांगितलं होतं की नरो वा कुंजरो अश्वत्थामा मेला असं मन आणि ते एक वाक्य भगवान परमात्म्याच्या म्हणण्यानुसार अर्ध वाक्य धर्मराजा खोटं बोलले म्हणून डाव्या पायाचा अंगठा जमिनीवर ठेवून सदेह धर्मराजा निघून गेले। आता एक वाक्य आयुष्यात थोडं खोटं बोलल्यामुळे धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला। आपलं काय काय राहील आणि काय काय जाईल मंडळी शार्प आहे वा असे श्रोते असले म्हणजे मी रातभर कीर्तन सोडत नाही विठ्ठल विठ्ठल पण जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि तुकोबारायांची बीज धर्मराजाची बीज त्या बीजेच्या निमित्तानं गावकरी मंडळी हस्ते पर हस्ते वर्गणी दाते अन्नदाते परिसरातील सर्व भजने मंडळी आहेत त्याच्यामध्ये आमचे पुरुषोत्तम महाराज आहेत विष्णू महाराज आहेत आमचे तेजराव बाबा आहेत 2 चोपदार आहेत विनेकरी बाबा आहेत बारके बारके टाळकरी आहेत अजूनही गावामध्ये काही अधिकारी माणसं असतील वयोवृद्ध तपवृद्ध आणि आई भगवतीच्या जगदंबेच्या या दरबारामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा बीज उत्सवाच्या निमित्तानं आणि त्याच्यामध्ये सर्वात विशेष म्हणजे माईक सिस्टीम नंबर 1 ची असल्यामुळे नाहीतर कीर्तन रोज आहेत कीर्तन म्हणलं की अंगाला काटे येतात। आता रात्री इथं तुमच्या जवळ होतो दिवसभर घरी गेलो आणि पुन्हा वापस आलो कीर्तन म्हणलं की अंगाला काटे येतात पण माईक चांगले म्हणलं की पुन्हा उल्हास येत असते। उल्हास येणारी माईक सिस्टीम सुंदर त्याच्यामध्ये नेहमी नेहमी घासलेले अभंग घ्यावे असं वाटत असते पुन्हा पुन्हा झाले म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नसते। पण आमचे गजानन भाऊनी उभं केलं यूट्यूब चॅनल म्हणजे जे कीर्तन यूट्यूबवर आहेत पुन्हा पुन्हा ते कीर्तन पडले म्हणजे लोक म्हणत असतात महाराजाला दुसरं काही येत नाही का हो
पुन्हा इथं आल्यावर वेळेवर अभंग बदलायचं काम पडलं. विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल सुंदर असं नियोजन आहे. परंपरागत सप्ताह चालू आहे. 21व्या शतकामध्ये व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, इंस्टा आहे, स्नॅपचॅट आहे. एवढ्या या जमान्यामध्ये सध्या हल्लीच्या काळामध्ये लोकांना वेळ नाही. लोकांना वेळ खूप आहे पण लोक वेळ देऊ शकत नाही. पण तरी सुद्धा एवढ्या सप्ताहाचं आयोजन नियोजन, मंडळी कमी आहे, मंडपा खूप मोठा आहे, जागाही भरपूर आहे, मंडळी कमी आहे. याचं एकच उत्तर, गाव तुमचं वलिताचं असलं पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? हां, ज्या गावात पैसा जास्त त्या गावात कीर्तनाला माणसं कमी. हे त्याचं उत्तरच आहे. पैसे आले की एकनाथ महाराज सांगतात, मी नाही नाथ भागवतामध्ये ओवी आहे, जबाबदारीनं बोलावं लागणार आहे. नाथराय सांगतात जास्त पैसा आला की लोकांना परमार्थाची आवश्यकता वाटत नाही. जास्त पैसा झाला की लोकांना शान शोक एन्जॉय करा वाटतात. परंतु हे सर्वात महत्वाचं काम आहे. सर्वात महत्वाचं काम हा धर्माचं काम आहे. सप्ताह, वर्गणी, देव, धर्म, देश ह्या सर्वात मुख्य बाजू आहेत. बाकीचं तुमचं कमी जास्त असेल नसेल त्याच्यामध्ये होऊ शकते, पण देवाविषयी धर्माविषयी जागृत असणं सर्वात महत्वाचं आहे. आणि मंडळी कीर्तनाला येणे म्हणजे धर्माविषयी देवाविषयी जागृत आहेत ही त्याची पावती आहे. विठ्ठल याची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणाल महाराज सप्त्याची काय गरज आहे? पिढ्यानपिढ्या आमचा सप्ताह चालू आहे बोरीमध्ये, अजून आम्हाला तर काही बदल वाटला नाही. देवाची कृपा आहे. पिढीनं पिढी असल्यामुळे तुमच्या गाव पाण्याचं आहे. बरोबर आहे? वलिताचं गाव आहे, भाग्यवान आहे. एवढाल्या बिल्डिंगी गावात आहेत. मी पूर्ण गाव फिरून आलो. मी मुद्दाम लवकर आलो. मी गावाचा आराखडा घेतला. मला वाटलं एवढं मोठं गाव म्हणजे पब्लिक किती असेल. इथं आलो तर डगर डगर हन फकीरे आमटी. एवढे माणसं तर चहाच्या भट्टी भोवताला असतात. हो, चहा उकळाय असतात. पण ते चला असो, परमार्थ करण्याकरता पुण्य पाहिजे असते. आणि परमार्थ कीर्तन भजन ऐकण्याकरता पुण्य महत्वाचं आहे. ज्याचं पुण्य आहे ते मंडपात आहेत, ज्यांचं थोडंफार पुण्य कमी आहे ते घरी आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता जगद्गुरु तुकोबा यांच्या वैकुंठ गमनाविषयी फार तुम्हाला सांगायचं काम नाही. दरवर्षीचा सप्ताह आहे तुमचा. बरेच महाराज या विषयावर बोलले असतील. बरेच महाराज या विषयावर बोलून गेले. काय चालू आहे महाराज? भागवत रामायण. भागवत मनुष्य देहातल्या जीवालाच भागवताची काय आवश्यकता आहे? आपण भागवताचं चिंतन ऐकत आहात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये 1280 ग्रंथ आहेत. मुख्य 1280 ग्रंथाचं चिंतन मनुष्य देहातल्या जीवाकडून व्हावं. 1280 ग्रंथाचं चिंतन मनुष्य देहातल्या जीवाने करावं, केलंच पाहिजे. हा शास्त्राचा, ऋषी मुनींचा आणि साधू संतांचा दंडक आहे. करावंच, कारण ते आपल्याकरता आहे. जे आपल्याकरता निर्माण झालं ते आपण त्याला करावं, केल्या गेलं पाहिजे. जर न आपण ग्रंथाचं चिंतन करता मेलो तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. आपल्याकडं ऋषी ऋण शिल्लक राहणार आहे. ऋषी ऋण, देव ऋण, संत ऋण. म्हणून 1280 ग्रंथामध्ये काही ग्रंथ पाठ करावेत, ते पाठच करावे लागतात. 1280 ग्रंथापैकी काही ग्रंथ ऐकावेत. 1280 ग्रंथापैकी काही ग्रंथ वाचन करावे, काही चिंतन करावे, काही आचरणामध्ये आणावे. असे टप्पे आहेत त्या ग्रंथाचे. रामायणासारखा ग्रंथ आहे. रामायण हे आचरणीय ग्रंथ आहे. रामायण वाचल्यापेक्षा, रामायण ऐकल्यापेक्षा रामायण आचरणामध्ये किती आणता येईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, कारण रामायण हा ग्रंथ आचरणीय आहे. हरिपाठ हा ग्रंथ पाठ करण्याकरता आहे. हरिपाठ ऐकायचा नाही आणि हरिपाठ नुसता म्हणायचा नाही. हरिपाठ पाठच असला पाहिजे. ज्ञानदेवा पाठ हरी हा गीता ही पाठ असावी. 15वा अध्याय, 12वा अध्याय, हळूहळू 18ही अध्याय गीतेचे पाठ असावे. हरिपाठ पाठ असावा. गीता पाठ असावी. ज्ञानेश्वरी महात्मे लोक पाठ करत असतील त्यांच्या चरणी माझा नमस्कार आहे.
पण संसारिकाला ज्ञानेश्वरी पाठ करायची नाही, संसारिकाने ज्ञानेश्वरी ऐकायची नाही. संसारिकाने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फक्त वाचण्याकरता वाचावी आणि डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचावी संसारिकाने. हरिपाठ पाठ ज्ञानेश्वरी वाचण्याकरता. तुम्ही म्हणाल महाराज 9,000 ओव्या आहेत त्याच्यामध्ये, एवढ्या ओव्या वाचायला कोणाकडे वेळ आहे? इतक्या ओव्या कोण वाचायच्या? मग नामदेव महाराज म्हणले इतक्या नाही पण निदान एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. पूर्ण ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचावी जनाबाई म्हणतात. पण जमाना स्टँडर्ड आहे, क्वालिफाईड आहे, सुशिक्षित असल्यामुळे लोकांकडे वेळ नाही. मग नामदेव महाराज म्हणले एक ओवी. पुढे बसलेले माणसं बोरीचे होते, घाटबोरीचे म्हणतो मी. पुढे बसलेले माणसं बोरीचे होते, ते लय हुशार होते. ते म्हणले महाराज एक ओवी वाचाय सुद्धा आमच्याकडे वेळ नाही. मग ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं आणि ज्ञानोबारायांनी दादाकडे पसायदान मागितलं, निवृत्ती दादाकडे. ज्ञानेश्वरीचे पूर्ण 9,000 ओव्या वाचणं होणार नाही, ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचणं होणार नाही. निदान ज्ञानेश्वरी जरी डोळ्यानं पाहिली संसारिकांनी तरी त्याचं कृतकल्याण झालं पाहिजे, असा या टीकेला वर द्या. द्रष्टा द्रष्ट विजय होवावे जी. डोळ्यानं जरी ज्ञानेश्वरी पाहिली तरी त्या जीवाचं कृतकल्याण होते. तुम्ही जर म्हणत असाल महाराज ज्ञानेश्वरी डोळ्यानं पाहायही वेळ नाही, तर तुमच्याजवळ एखादं धरण असेल, फुल भरू द्यायचं, मोठा दगड बांधायचा कमराला आणि उभ्यानं उडी मारायची. ज्याला ज्ञानेश्वरी पाहायही वेळ नाही त्यानं माणूस म्हणून जगण्यात मजा नाही. विठ्ठल हरिपाठ पाठ करावा, ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी आणि ज्या ग्रंथाचं चिंतन आपण करत आहात, महाराजांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवताचं चिंतन आपण श्रवण करीत आहात, ते भागवत तुम्ही वाचू नका. ते भागवत वाचण्याकरता आम्ही महाराज लोक जिवंत आहोत, तुम्हाला वाचायचं काम नाही. मग तुमच्यावर एकच जबाबदारी तुकोबारायांनी दिली. कोणती? आय काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. संसारिकाने भागवत पाठ करायचं नाही, भागवत ऐकायचं फक्त. भागवत ऐकण्याकरता ग्रंथ आहे. ऐकल्याने काय होईल महाराज? ऐकल्यानेच तर कलियुगामध्ये जीवाचा उद्धार आहे. भागवत एकमेव ग्रंथ असा ग्रंथ आहे की या कलीच्या काळामध्ये भागवताने या जीवाचं कृतकल्याण होते. भागवत श्रवणाने. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. ऐकल्यानेच मोक्ष आहे. हे मी सांगत नाही, ज्ञानोबाराय सांगतात. मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता, येथ मोक्ष अशा येता श्रवणाची माझी. ऐकल्याने मोक्ष आहे. म्हणून तर तुकोबारायांनी 1000 वेळा विनंती केली, हो ऐका ऐका भाविक जन, ऐक रे जना तुझ्या सुहिताच्या खुना.
हे ऐका ऐका, ऐकण्यावर जास्त भर का दिला? कारण ऐकला म्हणजे देव समजतो आणि मंदिरात गेलं म्हणजे देव दिसतो. दिसण्यापेक्षा देव समजणं कोटीपट महत्वाचं आहे. पंढरपूरला सारा गाव जाते, पण पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन सारं गाव घेते, पण मंदिरात येऊन सारं गाव दर्शन घेते. पण काही काही माणसं दरवर्षी आषाढी कार्तिकीची वाट पाहतात, गर्दीत चंगरायसाठी नाही, भगवान परमात्म्याचं दर्शना करता. आणि काही काही माणसं एकदाच जातात, ते म्हणतात आता पुन्हा मरील, पण पुन्हा पंढरपूरचं तोंड पाहणार नाही. कसं काय? देव पाहिला नाही का? देव त्यांनीही पाहिला. आणि एक माणूस दरवर्षी वाट पाहतो, वेळ मिळाला की मधी जाऊन येतो, त्यानंही देव पाहिला. ज्याला पुन्हा पुन्हा देवाला जा वाटते याचा अर्थ त्याने देव समजला. आणि ज्याने देव समजला नाही तो निस्ता पाहिला, घरी आला, त्याला काय समजला? मग देव समजण्याकरता ऐकणं महत्वाचं आहे. ऐकलं की देव समजतो आणि मंदिरात गेलं की देव दिसतो. भागवतामध्ये कथा आहे, नारदाला देव समजला, वसुदेवाने देव पाहिला. वसुदेवाच्या देव घरी जन्माला आले, परंतु नारदाची आणि वसुदेवाची भेट झाल्यानंतर वसुदेवाने नारदाला विचारलं मला देव सांगा. त्यावेळेस नारदाने सांगितलं वसुदेवाला, अहो तुमच्याच घरी तुमचाच मुलगा देव आहे, तुम्ही मला कशा करता विचारता? मग नारदाने सांगितल्यानंतर वसुदेव घरी गेले आणि भगवान परमात्म्याचे पाय पकडले. देव म्हणला, बाबा हे काय उलट? अहो तुमच्या मी पाया पडावं का माझ्या तुम्ही पाया पडावं? बापाने मुलाच्या पाया पडावं का मुलाने बापाच्या पाया पडावं? कसं आहे तुमच्या गावात? बाप मुलाच्या पाया पडतो का मुलगा बापाच्या पाया पडतो? दोघं कोण कोणाच्या पडतात? हा, मुलगा बापाच्या पाया पडावं. पण हे तुम्ही काय करता? कधी कधी बाप पण मुलाच्या पाया पडतो. आमच्या भागात जर पोराला जास्त झाली, बाप म्हणते, बाबू तुझ्या पाया पडतो, कमी पीत जाय जरा. विनोदाचा भाग सोडा. शास्त्र, मुलगा जर माळकरी असेल, मुलगा जर कीर्तनकार असेल, मुलगा जर भजने असेल, मुलगा जर लहान असेल, तरी बापाने मुलाच्या पाया पडलं तरी चालते, असा शास्त्र आहे बरं का. म्हणजे नाथ भागवतामध्ये नाथरायांची ओवी आहे की मुलगा जर माळकरी असेल आणि बापाने जर मुलाच्या पाया पडलं तरी दोष लागत नाही. विठ्ठल विठ्ठल आता ती ओवी आठवे ना. काय झालं, मेमरी झाली 2 GB आणि माल भरला 16 GB, त्याच्यामुळे हँग मारते कधी कधी. वसुदेव भगवान परमात्म्याच्या चरणाकरता गेले, पाया पडण्याकरता. त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणले, बाबा तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, मजन सांगे ब्रह्मज्ञान, वंदी तयाचे चरण, मने बालक पूर्ण मी तुमचा. बाबा मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझ्या पाया पडू नका. पण नियम आहे, बापाने मुलाच्या पाया पडू नये, मुलाने बापाच्या पाया पडलं पाहिजे, हा नियम आहे. परंतु वसुदेवाने देव पाहिला, तो देव नारदाला समजला. देव समजण्याकरता कथा कीर्तनाची आवश्यकता आहे, म्हणून तुम्ही कीर्तनात आहात. विठ्ठल विठ्ठल. आणि जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग आहे, किती सांगणं होईल. भागवत ऐकण्याकरता, रामायण आचरणाकरता, हरिपाठ पाठ करण्याकरता असे 1280 ग्रंथाचे टप्पे पाळलेत बरं का. खूप ग्रंथ आहे. आणि भागवत आणि रामायणाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये विशेष प्राधान्य आहे, विशेष प्राधान्य आहे. कारण महात्मा गांधीचं एक वाक्य वाचलं होतं मी. महात्मा गांधी सांगायचे, हिंदुस्थानमध्ये जन्माला आलेल्या माणसाने, तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही पंथाचा असला तरी चालते, इथे जात धर्म पंथ मायना राखत नाही. हिंदुस्थानमध्ये जन्म घेतला त्याने रामायण आणि भागवत ऐकल्याशिवाय मरायचा अधिकार नाही, असं महात्मा गांधी सांगायचे. तुम्ही म्हणाल हे नका ना सांगू महाराज, आम्ही बीजेपीचे हो ना. आम्हाला एखाद्या संतांचा ठोस पुरावा प्रमाण सांगा की संतांनी सांगितलं भागवत ऐका. तर तुकोबारायांनी सुद्धा 2 ग्रंथ सांगितले, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवताचं, रामायण आणि भागवताचं चिंतन करावं, मनुष्य देहाच्या जीवाचं कृत कल्याण होईल.
त्याच भागवताचं चिंतन तुम्ही दिवसभर ऐकत आहात. विना पहाऱ्याच्या माध्यमातून नामचिंतन, सकाळ संध्याकाळचे अन्नदाते असा कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम ह्या सर्व या सोहळ्यामध्ये हस्ते पर हस्ते वर्गणी दाते गावकरी मंडळीच्या सहकार्याने भव्यता आणि दिव्यता लाभलेला सप्ताह. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. बारीक आहे का? तुकोबारायांचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी पहिला शब्द टाकला जायाचे. जायाचे शरीर म्हणजे जायाचे शब्द टाकला. जायाचे म्हणजे आपल्या भाषेत जायाचे म्हणजे जाणार नाही, नाही नाही नाही. जायाचे म्हणजे जाणार नाही. आपल्या भाषेत जायाचे म्हणजे जाणार होईल. पण संतांच्या भाषेमध्ये जायाचे शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांना विचारावा लागेल. ज्ञानोबाराया जायाचे शब्दाचा अर्थ सांगा. ज्ञानोबाराय जायाचे शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्ञानोबाराय जायाचे शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराय म्हणतात उष्ण आणलेलं म्हणजे जायाचं. जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाने, तयाचे तैसे देह धरणे उदास. अंगावरी आहाच वाने, जायाचे जैसे लेणे, लेणे म्हणजे दागिने. दागिने एखादी बाई दुसऱ्या बाईचे उसने आणते आणि ती बाई मागायला आली की परत करत असते. कारण उसण्याच्या दागिन्यावर माणसाचा जास्त जीव नसतो. उसने जायाचे म्हणजे उष्ण आणलेलं, हा त्याचा ज्ञानोबारायांच्या भाषेत. जायाचे म्हणजे उष्ण आणलेलं. उष्ण आणलेल्या वस्तूवर माणसाचा जास्त जीव नाही. बाई सकाळी सकाळी सारवण करते. आता सारवायचं काम नाही पण तरी सांगतो. सारवण करत असताना बाईच्या गळ्यामधली एकदाणी त्या मातीमध्ये भिजते. दारून जाणारी बाई त्या बाईला म्हणते, बाई 60-65 हजार रुपये तोळा. आता तितकंच आहे का जास्त आहे? 90 झालं का? बापा, सोनाराची आमची गाठ नाही त्याच्यामुळे आमचा संपर्क नाही. लाख रुपयाची पोत धरू आपण. लाख रुपयाची पोत आहे, मातीत भिजते बाई. वर घे वर घे वर घे पोत वर घे. लाख रुपयाची मातीत भिजते. ती म्हणते भिजू दे. कसं काय? आपली नाही, कोणाचे? पक्याच्या मायची आहे ना. काहून? उष्ण आणली म्हणून. बारीक आहे का? उसनी आणली असल्यामुळे त्या वस्तूला आपण बैलगाडी उसनी आणतो. कशी वापरतो? पुसून पासून चोपडून हा धर बैल पीळ, शेपूट पीळ, पुराणी टोच. गाडी वाजते, ते वंगण नाही गाडीला. उसनी आणली ना, कर कर. दोस्त म्हणतात अरे वंगण टाक गाडीत, वंगण चाक वाजते. आपली नाही ना, वाजू दे. आपली नाही ना, कोणाची? इनोजची आहे ना. उसनी आणली. मोटरसायकल आणतो आपण, कोणा बरोबर वापरतो काय? समजा मोटरसायकल आणली उसण्याची, जाऊन याय पुरती मेकरवरून, बरोबर वापरतो? नाही नाही, पेट्रोल तर टाकतच नाही. ते तर आपल्या म्हणजे माहीतच नाही आपल्या. चॅनल असल्यामुळे मी थोडा दबतोय बरं का. मोकळं बोलता येत नाही ना. आपल्या पिढीला माहीतच नाही दुसऱ्याच्या गाडीत पेट्रोल टाकणे. पण नेली समजा. कशी चालवतो? पदशीर. हा ब्रेक दाबायचा, रेस वाढवायची. कर गर. टायर फुटल ना, गिट्टे खाली टायर फुटल. आपली नाही ना. कोणाची आहे? उसण्याची आहे ती. उसण्याच्या आणलेल्या वस्तूवर माणसाचं जास्त प्रेम नसते. तसा जो साधू या देहामध्ये आला, साधूचा या उसण्याचा देह असल्यामुळे या देहावर साधू जास्त प्रेम करत नाही. नाही नाही नाही, कारण जायाचे शब्द टाकला. कारण संसारिकाला सवय आहे उष्ण आणायची. काय काय उष्ण? पीठ उष्ण, मीठ उष्ण, भाजी उष्णी, तिखट उष्ण, उष्ण 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 उष्ण, सारच उष्ण. इतकंच नाही, नवरी पाहायला, पोरगी पाहायला नवरदेव चालला की कपडे सुद्धा उष्ण्याचे आणते. शर्ट एकाचं, पॅन्ट एकाचा, सॉक्स एकाचे, आणि मग जाते ते पोरगी पाहायला. पण शर्ट होते याला डगळ, हा होते डकिडा. ते डगळ डगळ शर्ट दिसलं आणि पोरीनं पाहिलं की पोरगी म्हणते बस कुकूचकू, काही खरं नाही, जा. उसण्याचं आणलं ना. शर्ट ज्याचं त्याला शोभते. काही काही जागा अशा आहेत बरं का विष्णू महाराज, काही काही जागा अशा आहेत की जिथली जागा, जिथली वस्तू तिथंच शोभत असते. जागा बदलली की किंमत गेली. हा, महाराज कुठं शोभतात? भजन कीर्तन, आळंदी, पंढरी, वारी, नाही तो मंदिरात. बँकेत महाराज शोभत नाही आणि बैल बाजारात महाराज शोभत नाही.
पानटपरीवर महाराज शोभत नाही. जो पानटपरीवर जातो तो खानदानी महाराज नाही, आणि जो खानदानी आहे तो पानटपरीवर जाणार नाही. हा, जागा ठरलेली आहे ना. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती. जागा त्यानं जागा बदलली की किंमत गेली. मला सांगा, ₹1,00,000 चप्पल आहे, 5 लाखाची चप्पल आहे, पायातली 5 लाखाची, लय महाग असल्यामुळे ती कुठं शोभते? डोक्यावर. होच म्हणता काय? चप्पल 10 लाखाची असली तरी ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, ती चप्पल पायातच शोभते. पायीची वाहन पायी बरी. बरी. नथ कुठं शोभते? शंभूड असला तरी नथाची जागा ठरलेली आहे. नथ नाकातच शोभते. ज्याची त्याची जागा ठरेल आहे. याला सवय लागली उष्ण आणायची या देहाला. सारं उष्ण आणलं, तिखट उष्ण, मीठ उष्ण, भाजी उष्णी, पीठ उष्ण, उष्ण उष्ण करता करता हा देहापर्यंत पोहोचला. आणि याने हा देह सुद्धा उष्ण आणला. कोणाचा? देणे आहे शेकी ज्याचा त्यासी. देणे आहे शेक ज्याचा त्या. देणे आहे देह आनीला पाटाचा मुसना. शेकी ज्याचा त्यासी. देणे आहे शेकी ज्याचा त्यासी. देणे आहे शेक ज्याचा त्यासी. आहे शेक ज्याचा त्या. देह किंवा पिंड दोन पाच आहेत. देह हा पाचाचा किंवा पिंड हा पाचाचा. पिंड हा पाचाचा, अनिला उसना, शके ज्याचा त्याला देणे लागे. किंवा पंचभूताचा गोंधळ. पाचाचा अनिला उसना, शके ज्याचा त्याला, किंवा पंचभूताचा गोंधळ. केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हा देह पंचमहाभूताकडून उष्ण आणला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं देह उष्ण आणल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, ज्याचा असल्यामुळे मागणारा एक दिवस नक्की येणार आहे. आणि मागणारा आला की त्याचा त्याला परत करावा लागतो. अभंगाचं पहिलं चरण. चे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचं शरीर जाईल क्षणात. जायाचे 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 शरीर जाईल क्षणात. गोपीनाथ पावेची ना. पहा गोपीनाथ पावेची ना. पहा गोपीनाथ पावेची ना. पहा गोपीनाथ पावेची ना. पहा गोपीनाथ पावेची ना. गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. 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 मी संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. सागर.
उष्णात. जायाचे म्हणजे उष्ण आणलेलं. आणि उष्ण आणलं की उष्ण्याची वस्तू ज्याची त्याला परत करावी लागते. आपल्याकडे एक मन आहे, देणं आणि मरणं ह्या दोन गोष्टी कधी चुकल्या नाहीत. ज्याची वस्तू त्याला परत द्यावीच लागते, दिल्याच गेली पाहिजे. द्यावीच आणि गेलीच पाहिजे दिल्या. पण आता जमाना मोठा खतरा आहे. एकदा वस्तू आणू त्याच्या बापाची पुन्हा भेटच नाही घ्यायची. वस्तू आणली तो या गल्लीतून आला की आपण त्या गल्लीतून चक्कर मारायची. कसं काय? समोर आला की मागते. उष्णाची वस्तू तुम्ही लाख प्रयत्न करा, या जन्मामध्ये नाही पुढच्या जन्मामध्ये का होईना तुम्हाला फेडावी लागणार आहे. देणं आणि मरणं, ऋण, वैर, हत्या ह्या तीन गोष्टी कधी चुकल्या नाही. ऋण कुणाचं जर आपण फुकट खाऊन गेलो, आम्ही जर तुमचं जेवण केलं आणि कीर्तन न करता जर निघून गेलो तर पुढच्या जन्मामध्ये आम्हाला बैल व्हावं लागणार आहे. तुमच्या दारामध्ये खुंट्याला बैल होऊन काम करावं लागणार आहे आणि तुमचं खाल्लेलं फेडून द्यावं लागणार आहे. तेव्हा मग आमचा जीव जाणार आहे. तोपर्यंत नाही. माणसाचं ऋण कोणाचंही असो, ऋण घेऊन माणसाने मरू नये, कधीच नाही. वैर करून कधी मरायचं नाही. वैर करून कधीच मरायचं नाही. नाही पटत त्याला नाही बोलायचं. शेवटच्या टप्प्यात वैर मिटवून घ्यायचं, पण वैर ठेवून कधी मरायचं नाही. वैर ठेवून मरणे पुन्हा जन्म घ्यावा लागतो ते वैर फेडण्याकरता. ऋण, वैर आणि हत्या. कोणाची हत्या करून जर मांस खाऊन जर माणूस मरत असेल, मांस खाणाऱ्या माणसा जर आयुष्यभर मांस खात असेल आणि त्याने जर पुन्हा पुढचा जन्म घेतला तर त्याला वाघाचा, सिंहाचा जन्म मिळतो. का? त्याने जीव मारले ना. आणि वाघाच्या जन्मामध्ये असं आहे, वाघ 3 दिवस उपवासी राहतो. 4थ्या दिवशी वाघाला भुकेचा दम निघत नाही. वाघ पाठीमागे मान करतो आणि पाठीमागे मान करून स्वतःच्या मांडीचं मांस स्वतः तोडून खातो. वाघ ज्ञानोबाराय सांगतात, आप आपणा तोडून खाती. वैर करून जर मराल तर वाघाचा जन्म, मांस खाऊन जर मराल तर वाघाचा जन्म, वैर करून जर मराल तर सापाचा जन्म आहे. हे जन्म आहे. कोणाला कोणता जन्म मिळत असते? ऋण. मला हे सांगायचं, ऋण, वैर आणि हत्या ह्या 3 गोष्टी कधीच सोबत न्यायच्या नाहीत. ज्याचं त्याला द्यावंच, दिल्याच गेलं पाहिजे. एक बाई दुसऱ्या बाईकडे आली आणि दुसऱ्या बाईला ती शेजारणीला म्हणू लागली, बाई माझ्या भाषाचं लग्न आहे सोमवारी, मग मी त्याची एकुलती एक आत्या आहे आणि मग मला लग्नाला जाणं गरजेचं आहे आणि मग तो फार श्रीमंत आहे आणि मग मी त्याची एकुलती एक आत्या आहे आणि मग मी गरीब आहे. होतं मग जाणं. मला काय सांगतं? माझं असं म्हणणं आहे, काय लग्नाहून येईपर्यंत तुमच्या गळ्यातले दागिने मला देता का? ती म्हणे, बाई आणि जर नेल्याने एसटी लुटली चोरानं तर भरती करून देईल तुमची. पाय बरं. हो, देण्याबद्दल काहीच दुमत नाही. तुमच्या गावात लेकरं जरा जास्त आहेत का? हा, नाही नाही, कामापेक्षा जास्त येतं लेकरं जरा. नाही, एकच उठवा त्याच्यातलं, काहीच अडचण नाही. पण दागिने जर तुम्हाला दिले आणि जर समजा विठ्ठल विठ्ठल कार्ड 4G असलं तरच आपलं कीर्तन कळते बरं. 2G आणि 3G गोल गोल फिरते. चैतनचे ते माझा स्वभाव त्याला साराच माहित आहे, त्याच्यामुळे ते माझे शब्द बरोबर वेचून वेचून घेते रे. बाई बाई म्हणे, बाई तुम्हाला दागिने द्यायला काहीच अडचण नाही, परंतु आमच्या वामण्याचा बाप किती खतरा आहे तुम्हाला माहित आहे म्हणे. हा, खतरा आहे हेही माहित आहे आणि कालच गावाला गेला हेही माहित आहे. कोण सांगे? आमचाच इनोदचा बाप कालच गेला म्हणे. असं? हा, बाई आमचा वामण्याचा बाप गावाला जातो मान्य आहे, जातानी सांगतो, पण येतानी कधी परत येईल सांगत नाही. येणार नाही, येणार नाही, 4 दिवस येणार नाही, येणार नाही, येणार नाही, महिनाभर येणार नाही, येणार नाही, येणार नाही, 10 वर्ष येणार नाही, 50 वर्ष, 99 वर्ष, काळ म्हणतो मी. 99
99 वर्ष 120 वर्ष येणार नाही आणि आला तर उद्या सकाळी येऊ शकते. सोडविला तेव्हा माय बाप हो, सोडविला तेव्हा माय बाप, माय बाप सोडवेला तेव्हा माय बाप, काळाची हे मुली पडेल बजेव्हा, सोडवेला तेव्हा माय बाप, सोडवेला तेव्हा माय बाप. हो काळाची हे उडी पडेल बजेव्हा, सोडवेला तेव्हा माय बाप, सोडवेला तेव्हा माय बाप. येणार नाही महिनाभर येणार नाही, 50 वर्ष 60 वर्ष येणार नाही आणि आला तर उद्या सकाळ होऊ देणार नाही. बाई म्हणे तुम्ही फक्त दागिने द्या, वामण्याचा बाप घरी आला की तुमचे दागिने परत करील. पाय बरं, हो ठरलं दोघींचं. उसण्याचे दागिने नेले, ज्ञानोबरायांच्या भाषेत, मी ज्ञानोबरायांची भाषा सांगतोय तुम्हाला. उसण्याचे दागिने नेले, 4 दिवस घरामध्ये ठेवले आणि लग्नाच्या दिवशी बाई कपाटाच्या समोर उभी राहिली आरशाच्या आणि एक एक दागिना अंगावर चढवे आणि तीनदा तीनदा आरशात पाहे. तिरपी होय तारपी होय. मी शुद्ध सांप्रदायिक जगणारा माणूस आहे. एक एक दागिना चढवे, तीनदा तीनदा आरशात पाहे. 20 ते 25 मिनिटं बाईनं दागिने अंगावर घातले. इतका वेळ लागत नाही पण वेळ लावला. हा तीनदा तीनदा आरशात पाहे. कशी दिसतो कशी दिसतो म्हणालेच विचारे कशी दिसतो. दागिने चढवले, बॅग भरली, बाहेर लग्नाला जाण्याकरता निघाली. दरवाजा ओढला, साखळी लावली, कुलूप लावलं, चाबी खिशात ठेवली. नाही बाईल खिसा नसते वाटते. चाबी बकेट त्या सुटकेशी मध्ये टाकली आणि सुटकेस उचलली आणि बाई माग वळली. वळल्याबरोबर दुसरी बाई हजर झाली. बाई कोणती? जिचे दागिने होते ती म्हणे आजचा सोमवार. ऐ बोल नको. आपलं काय ठरलं होतं? ज्या दिवशी वामण्याचा बाप घरी येईल त्या दिवशी आला. रात्री कधी 10 पावणे 10 वाजता आला आणि मग आल्याबरोबर कपाटापाशी गेला आणि मग कपाट उघडलं आणि मग दागिन्याचा डबा पाहिला आणि मग डबा दिसला नाही. मग मला म्हणे कुठे? मी म्हणलं दिल्ली. कोणाले? विनोदच्या माईले. मला रात्रभर जेवू दिलं नाही, खाऊ दिलं नाही. मला रात्रभर मला उठ आण उठ आण उठ आण रात्रभर त्रास दिला बाई. सकाळ झाली, सकाळ झाल्याबरोबर तुमच्या घरी आली, दागिने द्या. आता म्हणता येईल का? देणार नाही. कारण उसण्याचे आणले होते, ते उसण्याचे आणले असल्यामुळे डोळे गर 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 भरून आले. लग्नाला जायचंय पण दुसऱ्याचे असल्यामुळे त्याचे त्याला परत करावं लागले. कारण उसण्याचे दागिने ज्याचे आणले, शके ज्याचा त्याला तसा हा देह आहे. हा दागिने उसण्याचे किती आणा काही आणा, दागिने उसने आणले म्हणजे काय फार किंमत वाढत असते काय? लोक श्रीमंत म्हणतात काय? लोकाला सारच माहित असते. 2 बाया रस्त्याने चालल्या होत्या. रस्त्याने जाताना एक बाई गरीबाची आणि एक बाई अति श्रीमंताची. पण बारीक आहे का, गरीबाच्या बाईच्या अंगावर दागिने होते सोन्याचे ओरिजिनल आणि जी श्रीमंताची बाई होती तिच्या अंगावर दागिने होते बेंटेकचे. बाकीच्या जाणाऱ्या रस्त्याने बाया काय म्हणत होत्या, ही जी पलीकडली आहे ना गरीबाची, हो तिचे दागिने बेंटेकचे असतील. तर्क लोकांचे. हा हिचे दागिने बेंटेकचे आणि अलीकडली जे श्रीमंताचे तिचे सोन्याचे असतील. दुसरी म्हणे अगं नाही ग, मला सारच माहित आहे तिच्या घरचं, मला माहित आहे ती श्रीमंताची जरी असेल तरी दागिने तिच्या बेंटेकचे. दुसरी म्हणे नाही ग, श्रीमंताची बाई आहे, गरीबाची बेंटेकची असेल, तिच्या घरी काय आहे मला माहित आहे. म्हणे काय आहे? मला सारच माहित आहे. तिच्या घरी संडास आहे पण खकऱ्या आहे. खकऱ्या म्हणजे
हा, खकऱ्या संडास आहे. खकऱ्या म्हणजे संडास असते पण आतून लावायला कडीच नसते. मग अंदर गेलेल्या माणसाने बकेट भरून न्यायची, त्या दरवाजाला लावायची आणि बाहेरून जर पाय वाजले तर आतल्या माणसानं अंदरल्या अंदर करायचं. त्याला म्हणायचं खकऱ्या संडास. जर समजा बाहेरच्या माणसाचे जर कान जायल असले, ते जर बहिरा असला तर तिच्या घरी काय आहे मला माहित आहे. तिच्या घरी संडास आहे पण खकरी आहे. अगं नाही ग, नाही, साऱ्या जगालाच माहित असते कोण काय आहे ते. हा, काही माणसं चौकात गोष्टी करत असतात, आपल्या पुढं कोणी बोलत नाही, आपल्या पुढं कोणी बोलत नाही. आणि मग त्या पलीकडल्या गटाळामध्ये गेला, तो म्हणतो का रे, तो तर बोलूच दे ना कडे. 10-5 माणसं आहेत, तो लय छाती ठोकते. त्याला महानाव सांग. कसं काय? फक्त महानाव सांग. त्यानं कोणाचा कडबा चोरला मला माहिती, महानाव सांग. म्हणजे काही गोष्टी कोणालाही सांगायच्या नसतात. जनाबाई देवाला म्हणतात, देवा तू जगाला सांग, मला सांगू नको, तू काय आहेस ते मला माहित आहे ना. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा मला माहित आहे. कारण 4 युगापासून मी तुझ्या सोबत आहे, मला माहित आहे तू काय काय केलं. चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. तू जगाला सांग, मला सांगू नको. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दागिने उसने आणा, वस्तू उसनीची आणा, पण उसण्याची आणलेली वस्तू ज्याची त्याला परत करावी लागत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हाय जायचं आहे. जायचं आहे मान्य आहे महाराज, तुम्ही किती वेळचं सांगता जायचे आहे, जायचं आहे, जायचं आहे, मान्य आहे ना. जायचं आहे आणि एका क्षणामध्ये जाणार आहे. काळनळाचे तोंडी दिली लोणियाची हुंडी, माशी पंख पाखडे तव हे सरे. एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये जाऊ शकते. हा देह पाण्याचा बुडबुडा आहे, सर्वांना ज्ञात आहे. देह जाईल, 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 देह जाईल. हो देह जाईल, जाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. देह जाईल, 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 देह जाईल. जाणार आहे, देह जाईल, याशी काळोबा खाईल, एका सेकंदामध्ये जाणार आहे. काही चिंता करायचं नाही. या वर्षी आपलं होत नाही असंच राहू द्या. या वर्षी आपलं भागवत ऐकणं होतच नाही. कसं काय? लयच काम आहेत. उन्हाळी मुंग पेरला, संतर येतो वावरात आणि मग तिथे जाऊन बसा लागते. पुढच्या वर्षी आहे ना विष्णू महाराज, बस सप्ताह सुरू झाला की बस भागवत मी मनपा मंदिर, पुढं जायचंच नाही कुठं पुढच्या वर्षी. तिला काय माहित आहे, एकदा सून आली की मी मोकळी महाराज. मग दिंडी, भागवत, कीर्तन याच्यापेक्षा काहीच नाही. आपल्याला एकच करायचं, फक्त लग्न होऊ द्या एकदा पोराचं. तिला काय माहिती, एकदा पोराचं लग्न झालं की सून येत असते. सून आली की एका वर्षात नातू होत असते, आणि नातू झाला की सांभाळा लागत असते. नाही सांभाळला की भाकर भेटत नसते. म्हणून पुन्हा त्याची गॅरंटी नाही. उद्या सकाळ पाहू का नाही पाहू सांगता येत नाही. काय सांगता उद्याचं? कल करेंगे, उद्यान परवाचा काही भरोसा घेऊ नका. कबीर महाराज सांगतात, अहो उद्यान परवाचं सोडा हो, उद्या करून पुढच्या वर्षी पाहून, मग यंदा साल वर्गणी आमची कमी घ्या महाराज. कसं काय? यंदा साल तितकीच घ्या. कसं काय? आणि पुढच्या वर्षी मग देऊ. पुढच्या वर्षीचं काय घेऊन बसला? 1 वर्ष 365 दिवस आहेत. कदाचित आज पाहिलेला सूर्य शेवटचा सूर्य असू शकतो. उद्याचा सूर्य पाहू का नाही पाहू सांगता येत नाही. खरंय का खोटा आहे? खरंय, मीच सांगतो खरंय. काल माणसं भेटलेले बाजारात दुसऱ्या दिवशी आपल्याला जावं लागते.
काय घेऊन बसले माती करता, त्याला जाळण्याकरता आपल्याला. अहो कालच मेकरला भेटला हो, रामराम झाला, चहा पिला आम्ही, गेले म्हणता गेले. आता मला सांगा, कीर्तन संपल्यानंतर आपण घरी जाऊ का घरी जाऊच? बोला दाजीबा, जाऊ का जाऊच? च नाही, जाऊ तर जाऊ. कीर्तन संपलं, निघाले, चक्कर आली पकडा पकड 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 पकड, थांबा थांबा, वारा होत्या वारा होत्या, पायलाम करा, पाणी द्या पाणी द्या, पाणी द्या, घाम पुसा. त्याचं काय सांगता येते? सेकंदामध्ये कबीर महाराज म्हणतात, अहो हातात घास घेतलेला तोंडात जाईल का नाही सांगता येत नाही. अगोदरच्या दिवसची एकादश आहे, अगोदरच्या दिवशी एकादशीचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी पारण सोडण्याकरता माणूस बसला, ताट वाढून घेतलं, हातावर पाणी घेतलं, वैश्वदेव केला, घास मोडला, घास मोडून हातामध्ये उचलला, आता तोंडात जाईल का नाही? जाईल. पण कबीर महाराज म्हणतात सांगता येत नाही. हातामध्ये घास घेतला आणि फोन वाजला, फोन वाजल्याबरोबर हात असाच आहे घासाचा, त्याला वाटलं पहिले फोन उचलाव, फोन उचलला, हॅलो मी बाबुराव बोलतो, बोला बोला बोला. तुमचा मुलगा आणि मी मेहकर रिसोड मार्गे जात असताना सकाळी सकाळी धुई पडली होती, धुकं होतं, समोर ट्रक उभा होता आणि उभा ट्रक दिसला नाही सकाळी सकाळी. मग तुमचा मुलगा गाडी चालवत होता आणि मग गाडी उभ्या ट्रकवर जाऊन धडकली आणि मग तुमचा मुलगा सरकारी दवाखान्यामध्ये भरती आहे वाशिमला. बर, आणि तुम्ही ताबडतोब या. फोन कट केला. त्यानं काय केलं मग बापाने? फुल जेवण केलं, पान खाल्लं, आराम केला, मग गेला नाही हो, हातातला घास खाली टाकला, लगेच उठला, मुलाकडे गेला. कबीर महाराजांनी हे सांगितलं, हाथो लिया नहीं तेरा घास, काहे जन पकडे कलकियास. उद्याचं काय घेऊन बसला? हातातला घास सांगता येत नाही ना. मग उद्या करून परवा करू काही नाही, एका सेकंदात जायाचे शरीर जाईल, क्षणात क्षणात जाईल. हो महाराज, तुम्ही तीनदा सांगता जायचे आहे जायचं आहे जायचं. तुम्हाला भीती वाटते? तुकाराम महाराज तुम्हाला भीती वाटते का? तुकोबाराय म्हणले मरणाची भीती मला नाही वाटत, अजिबात नाही. मरणाची भीती मला वाटतच नाही. भीत नाही आता आपुल्या मरणा हातोनी सुटली काया, मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. मला मरणाची भीती अजिबात वाटत नाही. मरावं प्रत्येकाला लागणार आहे, बसलेल्याला, घरी झोपलेल्याला, सांगणाऱ्याला, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मीही एक दिवस जाणारच आहे, जायचे आहे, मी जाणार आहे, कारण हे उष्ण आणलेलं आहे. पण जायाची भीती एकच वाटते, जाण्याच्या अगोदर मला देव भेटला पाहिजेत, हीच माझी अपेक्षा आहे. कहा गोपीनाथ गोपीनाथ पावेची ना भेटेची ना. गोपीनाथच का शब्द टाकला? 24 अवतार आहेत भागवतामध्ये, संत मालिकेमध्ये 10 आहेत. एवढे देवाचे रूप आणि अनंत नाव असताना सुद्धा गोपीनाथच शब्द का टाकला तुकोबरायांनी? काय कारण आहे गोपीनाथ शब्द? त्याचं उत्तर सांगतो, बारीक ऐका. गोपीनाथ का भेटेना? देह पडायचा, देह पडणार आहे मान्य, हा उसण्याचा आणला असल्यामुळे त्याचा मागणारा येणार आहे, पण मागणारा येण्याच्या अगोदर एकदा देव भेटला पाहिजे. कहा गोपीनाथ भेटेची ना किंवा पावेची ना. गोपीनाथ शब्द का? भागवतामध्ये सुंदर चिंतन आहे. भगवान परमात्मा चंडू फळी खेळत असताना
भगवान परमात्म्याने बॅटिंग करत असताना चेंडू मारला. चेंडू मारल्याबरोबर चेंडू गेला आकाशामध्ये आणि जाऊन अडकला कळंबाच्या झाडावर. कळंबाचं झाड यमुनेच्या डोहामध्ये काठावर होतं आणि ते झाड वाकलं होतं डोहामध्ये. चेंडू अडकला. भगवान परमात्म्याचे मित्र म्हणले तू चेंडू घेऊन ये. आमचा चेंडू अडकवला, तू खेळायचा. आण पटकन. देव वर गेले कळंबाच्या झाडावर. चेंडू हात लावला आणि पुन्हा मागे घेतला आणि सांगतात सवंगड्याला झेला बर का आता, झेला रे झेला, वरचे वरी झेला, हातीचे गमावेल पाठीशी खाये टोला, झेला बर का. ते म्हणले हो हो हो. देवानी फांदी हलवली. चेंडू पाण्यामध्ये पडला. पाण्यात पडल्याबरोबर चेंडू बुडाला. पाण्यामध्ये चेंडू बुडला की भगवान परमात्म्याने चेंडूवा सवे घातली उडी. चेंडूच्या बरोबर उडी मारली. मारल्याबरोबर सवंगडी घरी पळत गेले आणि आईला सांगतात आई यशवदे ग बाळ तुझा ग, यशवदे ग बाळ तुझा ग. गोळेगावकरची चाल आहे. यमुना डोही बुडाला बुडाला ग, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला. हे यशोदे तुझा बाळ यमुनेच्या डोहामध्ये बुलडा. हे शब्द ऐकल्याबरोबर आई धावतच आली. आई धावत आली, पळत आली. कोणी म्हणती धरा धरा. माई आता सर्व म्हणले आता माई उडी टाकते, माई उडी टाकते म्हणणार. तेवढ्यामध्ये तिनं काठावर पाय दिला. पाणी दिसलं भयानक. लगेच नामदेव महाराज म्हणतात तिनं रिवर्स गिअर टाकला. मागे सरे माय पाऊला पाऊली. मायनं रिवर्स गिअर टाकला, माग सरकली. आता मला सांगा देवाची माय जर देवासंग जाऊ शकली नाही, आपली इनोदची, रमेशची, प्रकाशची कशी काय जाईल. शेवटच्या टप्प्यात कोणीच नसते. संत महात्मे नामदेव महाराजांनी हे 700 वर्ष अगोदर लिहून ठेवलं होतं. ते अभंग खरा झाला कोरोना काळात. कोण गेलं कोरोना काळामध्ये, कोणाच्या सोबत गेलं? ना माय गेली, ना बाप गेला, ना भाऊ गेला, ना बहीण गेली, काहीच नाही. हे अभंग लिहिला 700 वर्षापूर्वी. नवमास कष्टलेशी गर्भजा झाले ज्या मातेशी, तीही निष्ठुर झाली कैशी अंती दुरी टाकिले. जिवे बापाची आवड मुखी घालोनिया कोड, जेव्हा लागली यमओढ ती अंती दुरी टाकिले. बहीण भावाचा तर तुला माहित आहे. बहीण बंधूचा कळवळा येतो तू जानशी दयाळा, जेव्हा लागली यम शृंखळा तीही अंती दुरी टाकिले. गण आले गोत्र झाले तेही स्मशानी हुनी परतले, देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली भुवनी मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. काय घेऊन बसले? सगळे जाणार आहे. हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. आणि एकनाथ महाराजांनी तर स्पष्टच सांगितलं की या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्व राही तुटतील धागे डोळे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कुणी, कोण कुणाचा आहे? बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. आणि साऱ्या अभंगाची अनुभूती आली कोरोना काळात. नवऱ्याला जर कोरोना झाला तर बाईनं खिडकीतून पाहायची. बाई आहे का? आहे वाटते.
14 दिवस क्वारंटाईन झाला तर बाईनं बांबूने, तुम्ही काय म्हणता, येळू बांबू बासा, बांबूने डब्बा लोटला टिफिनचा त्याच्याकडं. तू जेव, तू ते जेवण झालं की ते धुवून ठेव आणि उन्हात वाळू घाल. येळूच्या काडीनं भाकरी दिल्या. ते म्हणे महाराज, अहो माई बायको मी करून येईपर्यंत जेवण करत नाही. महाराज म्हणले, अरे तिनं 4 वाजता पोहे करून खाल्ले, तुला काहीच माहित नाही. देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी काय घेऊन बसला. देवाची माय माग सरकली, मला हे सांगायचं, बाकीचं जाऊ दे, आता लय चिंतन होईल. देवाची माय माग सरकली, आतला विषय मांडला नामदेव महाराजांनी. पाण्यामध्ये जो चालू आहे तो आता भगवान परमात्मा चेंडूच्या पाठीमागे गेले. गेल्याबरोबर पाण्यात गेल्याबरोबर कालिया नावाचा सर्प, त्या गोपीनाथ शब्द का टाकला, कालिया नावाचा सर्प राहत होता. त्याच्यामध्ये तो कालियाच्या 2 मुली आल्या, भगवान परमात्म्याच्या समोर उभ्या राहिल्या आणि देवाला हात जोडले, बाबा वापस जा आता. अरे आमचा बाप लय खतरा आहे, विषारी आहे, आणि तू जर चेंडूच्या पाठीमागे लागशील तर तू जीवानं जाशील. विनंती करू लागल्या कालियाच्या मुली, अरे बाळा वापस जा रे, आमचा बाप मोठा खतरा आहे रे, त्याच्या नादी लागू नको रे, बाळा वापस जा. तो म्हणे, नाही, बाप किती खतरा एकदा पाहूच द्या, चेंडू घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. मुली तीनदा म्हणायच्या कालियाच्या, बाळा वापस जा रे, तुझा बाप सोन्याचे 100 चेंडू करून देईल रे, का कारण तुझा बाप गावचा पुराडी आहे रे, त्याने सारा गाव खाल्ला रे, बाळा वापस जा रे. तो म्हणे नाही. समोर गेला, कालियाच्या 2 पत्न्या उभ्या होत्या, त्यांनी विनंती केली, अरे बाळा वापस जा रे, आमचा पती मोठा खतरा आहे रे, एकत लोकांना लेकर होत नाही रे, तू एवढ्या लांब कसा आला रे, तुझी माय काय टीव्ही पाहत झोपली होती रे, बाळा वापस जा. तो म्हणला जाणारच नाही, एकदा किती खतरा आहे पाहूच द्या. अरे त्याच्या नादी लागू नको रे, त्याने इलेक्शनच्या टायमावर ऐन शेतकऱ्याची कर्जमाफी केली रे, बाळा त्याच्या विरोधात फॉर्म भरू नको रे, त्याने चांगले चांगले आडवे केले रे, बाळा वापस जा. तो म्हणे नाही, त्याच्या नादी लागू नको रे, आमच्या पतीला 12 फण्या आहेत रे, 12 फण्यामध्ये एक बुद्धी आहे रे, बुद्धी म्हणजे मती, म्हणजे तो 12 मतीचा आहे रे, त्याच्या नादी लागू नको रे. समजलं त्याला नमस्कार, ज्याला नाही समजलं त्याच्यासाठी पुढच्या वर्षी सप्ताह ठेवू आपण. हा पंक्तीच्या दिवशी पोत पॅक करायचं, पोत हलू आणि निवांत झोपायचं. तो म्हणे किती खतरा आहे पाहूच दे एकदा. पत्न्या नाही म्हणतात तरी म्हणतो जातो, मुली म्हणतात जाऊ नको तरी म्हणतो नाही, मला एकदा भेटूच दे. तुकोबाराय म्हणतात कालियाला भेटू नको म्हणलं तरी भेटायला गेला. तोच भगवान परमात्मा मला का भेटत नाही. कालियाला ज्या रूपामध्ये भेटला तो गोपिका बालरूप होतं कृष्ण परमात्म्याचं, गोपीनाथ रूपामध्ये कालियाला भेटला. तोच कालियाला भेटलेला मला का भेटत नाही. का हा गोपीनाथ भेटेची ना किंवा पावेची ना. म्हणून तुकोबाराय संत महात्म्याकडे विनंती करतात, संत महात्म्यांनो मला देह पडायच्या अगोदर देह भेटला पाहिजे आणि देव तुमच्याशिवाय मला भेटणार नाही. म्हणून माझा तुम्हाला एक विनंती आहे, माझा निरोप देवापर्यंत पोहोचवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप तुम्ही संत सारे तुम्ही
संत महात्म्यांचा ऐकतो. तुम्ही अच्युतात्मे निरधारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, येरवी हाती न धरी. देव संतांचा ऐकतो म्हणून संतांकडे निरोप. तुम्ही संत सारे कृपेचे, त्याला निरोप द्या. काय द्या? अज्ञानी आहे, अपराधी आहे, त्याला कुणी नाही म्हणावं. अज्ञान अपराधी कुणी नाही, त्याला पाया पै विठ्ठला ठेवी मज. त्याला अज्ञानी आहे, त्याला सांगा माझा निरोप द्या. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. एवढे माझी निर्वण करा. तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. विठोबा रखुमाई रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, थोडा आता आवाज कडक करा. असा कडक म्हणजे लई सायलेंट राहू द्या. मॅग्नेट आहे, याच्यामध्ये मॅग्नेट असते. मॅग्नेट कोणता डॉक्टर असतील तर त्यांना माहित आहे. मॅग्नेट नावाचा धातू आहे. जास्त माईकवर जवळून बोललं म्हणजे ते मॅग्नेट माईकवर बोलणाऱ्याची अन्ननलिका कोरडी करत असते. आणि वारंवार ज्याची अन्ननलिका कोरडी होते नेहमी नेहमी, त्याला भविष्यात घशाचा कॅन्सर होत असतो. म्हणून बरेच महाराज घशाच्या कॅन्सरनं मेले. आवाज ओढून घेतला तरी बारीक आहे का? 10-5 मिनिटं शिल्लक आहेत. देवधर्म देशासाठी प्राण घेतला हाती, हीच आपुली नीती. छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. ज्यांचा आज बलिदान दिवस आहे, आज राजे संभाजीचा बलिदान दिवस आहे. ज्यांना ज्ञात असेल त्यांना ज्ञात आहे. जे हिंदू असतील त्यांना माहित आहे, नवल आहे नवल नाही. जे कट्टर हिंदू आहेत त्यांना 100% माहित आहे. हिंदू सारं जग आहे, पण कट्टर हिंदू होणं गरजेचं आहे. बारीक आहे का? कट्टर हिंदूच महत्वाचं आहे. जर कट्टर हिंदू नाही तर त्यात मजा नाही. कट्टर होणं कट्टर, हा. आणि त्या कट्टर हिंदूचा आज बलिदान दिवस आहे. धर्मासाठी प्राण सोडला पण धर्म नाही सोडला. आपल्याला तर 5-50 रुपये दिले की मतदान बदलतो आपण. कठीण आहे. बारीक आहे का? त्या संभाजी राजांचं वाक्य आहे, देवधर्म देशासाठी प्राण घेतला हाती, ही आपुली नीती. छत्रपती संभाजी महाराज सांगतात, देवाकरता धर्माकरता आणि देशाकरता प्राण गेला तरी चालेल. देव धर्म आणि देश टिकला पाहिजे. देव आणि धर्म देशाकरता हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. बसलेल्या माणसांनी त्याचा कधीच विचार केला नाही. बसलेल्या माणसांनी विचार न केल्यामुळे परिणाम काय झाला? या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करून या देशावरती यवनांनी म्हणजे मुसलमानांनी 750 वर्ष राज्य केलं. 750 आणि 150 म्हणजे 900 वर्ष गुलामगिरी केली आपण. 900 वर्ष. 750 आणि 150 900च नाही, माझ्या अभ्यासानुसार हजारो वर्ष गुलामगिरी केली आपण. या देशाचा पहिला राजा पराभूत झाला रजपूत समाजाचा. त्याचं नाव होतं रौलं बाप्पा. देशाला झुकणं माहित नव्हतं, वाकणं माहित नव्हतं, पराधीनता माहित नव्हती. हा देश वाकला, झुकला, पराधीन झाला. या देशावर परकीयांचे आक्रमण झाले. याचं कारण तुम्ही आणि मीच आहोत, दुसरं कुणीच नाही. आपण धर्माविषयी देशाविषयी, या देशाला पहिलं संकट आलं, देश पहिल्यांदा पराभूत झाला. रजपूत समाजाचा राजा, त्याचं नाव होतं रौलं बाप्पा. 712ला देशावर तिथून पुढे संकट येत गेले. 734ला जाहीर राजा झाला. 853ला कलंकी राजा झाला. 1026ला सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याचं नाव होतं सुलतान बाहू. 1191ला परत सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद धुरी मेला. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी झाली, तिचं नाव होतं रजिया सुलताना. 18 जून 1290ला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचे शके आहेत 1212. शके 1212 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212. तारीख आहे 18 जून 1290. 1290ला खिलजी मोशींची स्थापना झाली. त्याचं नाव होतं जल्लाउद्दीन खिलजी. त्याचा सखा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी, त्याने काकाचा खून करून चुलत बहिणीशी विवाह केला. 1342ला कोलंबसला खुलून दिलं. 20 मे 1498ला वास्को द गामा भारतात आला.
1526 ला बाबर आला, 1528 ला बाबरी मस्जिद तयार झाली, पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला. 1530 ला बाबर मेला, त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. 12 जानेवारी 1598 ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजा बरोबर विवाह झाला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळेस छत्रपतींचं वय होतं 16 वर्षाचं. आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे महाराज. कारण ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या समोर मांडला. माऊलीचं वय होतं 16 वर्ष. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणा करता निघाले, शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. 45 ला स्वराज्याची शपथ घेतली, 46 ला तोरणा जिंकला, 48 ला शहाजीला सोडवलं, 49 ला अफजल खान फाळला, 66 साली राजा आग्र्याहून सही सलामत घरी आले, 72 ला सुरत लुटली. त्यावेळेस 2 होट म्हणजे आत्ताचे 75,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये सुरतवरून आणले. 74 ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. 80 ला छत्रपती शिवाजी महाराज गेले, 81 ला संभाजीराजे झाले, 89 ला संभाजीराजे गेले, 1705 इंग्रज भारतात आले, 1725 ला अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, 1757 ला झाशीची राणी, 61 ला पद्मावती राणी झाली, 1857 चा उठाव झाला, 1882 ला वंदे मातरम गीत झालं, जुगीत आमचा प्राण आहे. 1893 ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले, हिंदू धर्माचा प्रचार करून 94 ला भारतात आले. 1902 ला स्वामी विवेकानंद गेले. 8 सप्टेंबर 1910 ला संत गजानन बाबा समाधीस्थ झाले. 20 ला लोकमान्य टिळक गेले. 23 जानेवारी 1926 ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 27 ला सुभाषचंद्र बोस जन्मधून बाहेर आले. 28 ला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले. 3 जून 1947 ला माउंट बॅटन भारतात आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी एरडिरा. इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या मुलीने प्रेमाचं जाळं 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती भारतामध्ये आली. भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली. 15 ऑगस्ट 1947 ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला का केला? 16 ऑगस्टला केला नाही, 14 ऑगस्टला केला नाही. घरी काला झाल्यानंतर पंचांग काढा. 15 ऑगस्ट 1947 जर पंचांग काढाल तर त्या दिवशी येते जांभळ अवस. त्या लोकांना माहित होतं या देशामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात. हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात. कारण या देशाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 125 कोटी आहे. जगाची लोकसंख्या 1500 कोटी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी. 2011च्या जनगणनेनुसार 21 ला झाली नाही. 2011च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहित? मला एका माणसाने सांगितलं, मेरे 125 करोड देशवासियो. हा म्हणजे आहे, तुम्हाला लक्षात आलं. 125 कोटी. 125 कोटी पैकी 90 ते 80 कोटी हिंदू या देशात राहतात. हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा. सर्वात अशुभ अमावस्या, तिला काही अमावस्या म्हणतात. म्हणजे वर्षात 12 अमावस्या पडतात. 12 अमावस्यापैकी सर्वात अशुभ अमावस्या, तिला काही भागात गटर अमावस्या म्हणतात, काही भागात जांभळ अवस म्हणतात. जांभळ अवसेच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं तर आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाही. 15 ऑगस्ट 1947 15 तारीख म्हणून निवडली. 15 ऑगस्ट 1947 चा भारत देश स्वतंत्र झाला. 48 ला महात्मा गांधी गेले. 49 ला घटना केंद्रात गेली. 52 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 53 ला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं. 56 ला मुंबई गुजरातकडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली. 61 ला विदेशी आक्रमण झालं. 63 ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लालबहादूर शास्त्री गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. 69 ला 14 बँकेची स्थापना झाली. पुढे शेतकऱ्याला आधार झाला. 71 ला विदेशी आक्रमण झालं. 73 ला विसा खांडेकरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 74 ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 83 ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेले. 89 ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91 ला राजीव गांधी गेले. 93 ला खिल्लारीचा भूकंप झाला. त्या भूकंपावर पुराड्यांनी पोट भरली. 94 ला म्हणून 95 ला सत्ता बदलली अटल बिहारी वाजपेयी, तुम्हाला आठवते. 99 ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं. 2001 साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला. 2005 साली विलासराव देशमुख अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-07 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली. काय नाव तिचं? प्रतिभाताई पाटील. 2007 ला T20 वर्ल्ड कप झाला. 8 ला जागतिक मंदीचा फटका बसला. 9 ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10 ला मंजूर झाला. 11 ला धोनीने वर्ल्ड कप आणला. 12 ला महाराष्ट्र दोनदा रडला का? आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासराव देशमुख 2 रत्न गेले. 2012 ला 2013 साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला. 2 जानेवारी 2014 ला महाराष्ट्रामधून मुंबईमधून पहिली मोनोरेल धावली. 2015 साली गोवंश हत्याबंदी, 16 मध्ये नोटबंदी, 17 मध्ये GST, 18 मध्ये प्लास्टिक बंदी,
14 फेब्रुवारी 2019ला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, पण हिंदुस्थानाकरता ब्लॅक डे ठरला का? या देशाचे 40 जवान पुलवामा हमल्यामध्ये देशाकरता शहीद झाले, स्वतःचं बलिदान 40 जवानांनी दिलं. ब्लॅक डे 2019 2020 आणि 21ला जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं त्या बिमारीचं नाव होतं कोरोनाला. कोरोना नाव देणारे जागतिक लेवलचे 2 डॉक्टर, एका डॉक्टरचं नाव आहे स्वायबर टॉपे, एका डॉक्टरचं नाव आहे जून अल्मेडा. कोरोना ही शब्द लॅटिन भाषेमधला आहे. कोरोना शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो काटेरी मुकुट, पण लॅटिन भाषा जगत मान्य नसल्यामुळे पुन्हा त्याला जगत मान्य भाषा इंग्रजी असल्यामुळे पुन्हा त्याला नाव दिलं कोविड-19. 2022ला भारतरत्न लता दिदी मंगेशकर गेल्या. 500 वर्षानंतर माझा रामलल्ला, माझी सीतामया 500 वर्षापासून आपल्या स्वतःच्या घराची वाट पाहत होता. 22 जानेवारी 2024ला 500 वर्ष ओलांडल्यानंतर राम स्वतःच्या घरामध्ये आला. 500 वर्ष वाट पाहावी लागली, वाट पाहावी लागली. हा देश रामाचा आहे, ही भूमी रामाची आहे, इथला कण ना कण रामाचा आहे. ही भूमी रामाची. 2 माणसं सकाळी एकमेकांना भेटल्याबरोबर राम राम म्हणतात, म्हणजे हा देश रामाचा आहे. रामाच्या देशामध्ये रामाला 500 वर्ष स्वतःच्या घराची वाट पाहावी लागली. ही आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. आपण एक नसल्यामुळे आता जरा बरं आहे, आता एक आहो. जाती जातीमध्ये वाटल्यापेक्षा आम्ही धर्माचे आहो, आम्ही हिंदू आहो, एवढं फक्त मनामध्ये बाळगा. आता दिवस सध्या चांगले आहेत, आता चांगले दिवस राहू द्या. हे जर दिवस बदलले तो तुम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही कॉलेज केलं, आम्हाला आतला अभ्यास आहे. आपल्या धर्माला खाणे आणण्याकरता खूप लोक टिकलेले आहेत. फक्त जरासे सावध राहा. जन्म गेला आमचा, रस्त्याने आम्ही राहण्याचे मोठे झालो. आमच्या बाप जन्मी असे रोड पाहिले नसते. आम्हाला रोड मोदीचे पाहिजे, आम्हाला 12,000 मोदीचे पाहिजे, आम्हाला सीधा मोदीचा पाहिजे, मोदी नाही पाहिजे. हां हां, अरे तो जर एक, मी धर्माचा आहे, मी कोण्या पक्षाचा नाही. तुम्ही बोलवावं, माझा अजिबात आग्रह नाही. मी रोज आहे, रोज मी सिजनेबल महाराज नाही, मी कोण्या पक्षाचा नाही. जो पक्ष हिंदूचा मी त्या पक्षाचा आहे. मी धर्माकरता जगणारा माणूस आहे. लंगोट्या हुड्डा फुक्या महाराज नाही. मी लुसपूस गोष्टी करणारा नाही. मी तारखी करता अजिबात बोलणार नाही. तुम्ही मला बोलवावंच, देवीची समोर सांगतो, मी व्यासपीठाच्या समोर सांगतो, बोलवावं असा माझा दुराग्रह नाही. फक्त आपला देव, आपला धर्म, आपला देश टिकला पाहिजे, हा माझा वैयक्तिक हेतू आहे. शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये कलम 19 मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला जसं वागायचं तसं वागू शकता, परंतु तुम्हाला हात जोडून विनंती, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, सप्ताह चालू राहू द्या, सप्ताहाला वर्गणी देत राहा, कार्य धर्माचं करत राहा, गोरगरिबांना दया करा, मदत करा, वारी करा. एवढंच तुम्हाला माझी हात जोडून विनंती. झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जन माईबापांच्या चरणी समर्पित करतो. कथाकार महाराज आहेत, आमचे विष्णू महाराज आहेत, पुरुषोत्तम महाराज, ही सर्व महाराज मंडळी. आमचा चेतन आहे, सुंदर वादन आहे, वय कमी आहे, फार कमी, पण त्याला माहीत आहे बाबाचा स्वभाव फार खतरा आहे. हा, घाम फुटोस तर वाजवलं. असा तसा महाराज असता तर लय लोड घेत नाहीत. पण त्यांना माहीत आहे, सारा महाराष्ट्राला माझं वजन या लोकांना माहीत आहे. हुक्कून करत नाही कोणी, हुक्कून. तारीख घ्यायच्या आधी लोक म्हणतात अरे त्या पोराची तारीख आहे का. पण तुम्ही मला समाधान वाटलं इथे आल्यानंतर. कोणी उठलं नाही, कोणी चावचाव नाही, म्याव म्याव नाही, अजिबात नाही. सुंदर वातावरण आहे. असेच संस्कार राहू द्या. झालेली सेवा सर्वांच्या चरणी, आई भगवतीच्या जगदंबेच्या चरणी, तुम्हा श्रुती सज्जन मायबाप, चौकदारांच्या, विनेकरी बाबांच्या, बसलेले काही, झोपलेले काही, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज